आरव आणि सियाचे साहस. आरव अँड सियाज ॲडव्हेंचर. आरव आणि सिया दोन खोडकर मित्र एका सुंदर हिरव्यागार गावच्या मैदानात लपंडाव खेळत होते. सूर्याची कोवळी किरणे त्यांच्या चेहऱ्यावर पडत होती आणि पक्ष्यांचा किलबिलाट सर्वत्र ऐकू येत होता. खेळता खेळता ते दोघे गावच्या एका जुन्या मोडकळीस आलेल्या वाड्यापाशी पोहोचले. त्या वाड्याच्या भिंतींना तडे गेले होते आणि सर्वत्र वेली वाढल्या होत्या. उत्सुकतेपोटी ते वाड्याच्या आत गेले आणि एका अंधाऱ्या तहखान्यात पोहोचले. तिथे त्यांना धूळ आणि कोळ्यांच्या जाळ्यांनी भरलेली एक जुनी गंजलेली लोखंडी पेटी दिसली. पेटीवर काहीतरी कोरलेले होते. आरव आणि सियाने जवळ जाऊन पाहिले. त्यावर लिहिले होते, जो वेळ ओळखतो त्याला भविष्य मिळते. हे वाचून त्यांना खूप आश्चर्य वाटले. आरवला लगेच आठवले की त्याच्या आजीकडे एक जुने खिसा घड्याळ आहे. त्याने ते घड्याळ आपल्या खिशातून काढले. ते घड्याळ जुने असले तरी अजूनही चमकत होते. आरवने घड्याळात 12 वाजवले. जादू झाली. पेटी आपोआप उघडली आणि आत एक सोनेरी चमकणारी चावी दिसली. आरव आणि सिया दोघेही थक्क झाले. ती सोनेरी चावी घेऊन आरव आणि सिया गाव आणि आसपासच्या जंगलात त्या चावीचे रहस्य शोधू लागले. त्यांना खात्री होती की ही चावी कोणत्या तरी मोठ्या रहस्याचे दार उघडेल. जंगलात त्यांना एक बुद्धिमान बोलणारा पोपट आणि एक खोडकर खार भेटली. त्यांनी त्या दोघांना चावीबद्दल सांगितले. पोपट आणि खारीने त्यांना मदत करण्याचे वचन दिले. पोपट आणि खारीच्या मदतीने त्यांना झाडांच्या गर्दीत लपलेले एक प्राचीन लाकडी दार सापडले. ते दार वेलींनी झाकलेले होते आणि त्यातून मंद प्रकाश बाहेर येत होता. आरवने चावी दारात घातली आणि दार उघडले. त्यांच्यासमोर एक अद्भुत जादुई बाग होती. चमकणारी फुले, एक चमचमता धबधबा आणि सर्वत्र पसरलेला तेजस्वी प्रकाश. जादुई बागेतून परतल्यावर आरव आणि सियाने गावकऱ्यांना त्यांच्या अद्भुत साहसाची कथा सांगितली. गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या शौर्याचे आणि मैत्रीचे महत्त्व समजून घेतले. आरव आणि सियाच्या साहसाची कथा आता पूर्ण गावात ऐकवली जात होती. ते दोघेही पुढच्या सुट्ट्यांमध्ये नवीन साहस शोधण्याची स्वप्ने पाहत हात हातात घेऊन घरी परतले. त्यांची मैत्री आणि साहस नेहमीच प्रेरणा देत राहील.